हं. तर बघा, सर्वप्रथम एखादं विषयाला जेव्हा आपण सुरुवात करतोय, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे त्या विषयाचं क्वेश्चन पॅटर्न जो आहे, क्वेश्चन पेपर जो आहे, हा क्वेश्चन पेपर व्यवस्थित समजून घेणं. आणि आजच्या या क्लासमध्ये मी तुम्हाला संपूर्ण 80 मार्काचा इंग्लिशचा क्वेश्चन पेपर हा कशा स्वरूपाचा बनलेला असतो, या क्वेश्चनचा पॅटर्न काय आहेत, कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, याविषयीचं टोटल गायडन्स मी आज तुम्हाला देतो आहे. तर एक्सपेक्टेड आहे की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जॉईन झालेले आहात. अँड विदिन अ फ्यू मिनिट्स आय एम गोइंग टू स्टार्ट माय क्लास. So let me see whether I am audible to you or not. Whether I am audible to you? Okay, I hope that I am audible to everyone. So student, now listen here. So firstly, I am going to share my screen. I have prepared PPT for you, and in that PPT, you will easily understand that what is the question patterns of our newly formed syllabus and others. Okay. So, dear student, first of all, I welcome everyone. My name is Michael Ramesh Borkar and I am from Janta Junior College, Nagpur. I run a blog site also. The name of the blog site is beeasywithmichael.blogspot.com. So student, let's go for what is the question pattern as well as the activity sheet pattern for our newly formed 12th English course book. Okay. So सर्वप्रथम बघा आपण जाऊया ब्ल्यू प्रिंटकडे, की महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन इंग्लिश या विषयासाठी कशा प्रकारे ब्ल्यू प्रिंट फॉर्म केलेली आहे. तर बघा, आपल्याला 4 टॉपिक आपल्या सिलेबस मध्ये असेल. त्यामध्ये प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल अँड नॉवेल. Okay, and for prose we have near about 34 marks out of 80. बघा, 80 मार्कापैकी 34 मार्कावरचे 34 मार्काचे क्वेश्चन्स हे प्रोज वरती विचारले जाणार आहेत. पोएट्री मध्ये 14 मार्काचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत आणि त्यानंतर रायटिंग स्किल मध्ये 16 मार्काचे क्वेश्चन्स विचारले जातील आउट ऑफ 80. आणि नॉवेल या सेक्शन वरती आपल्याला 16 मार्काचे क्वेश्चन्स बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार. ओके, तर सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या की इथे 34 पैकी 34 म्हणजे इथे कसल्याच प्रकारचा ऑप्शन्स तुम्हाला राहणार नाही. इट मीन्स दॅट the questions regarding to the prose section, it is compulsory for everyone. Okay, suppose you lose question, then your marks will be lost. Okay, and that's why it is very important to attempt the every question of prose section. In the same way, we have no option for the poetry sections also. For poetry sections, near about 14 marks is divided and there is no any option for the poetry section. 14ही मार्काचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील आणि जर का आपण त्यापैकी एखादी क्वेश्चन मिस केलं तर आपले मार्क्स कमी होणार आहेत. म्हणजे ऑर मध्ये आपल्याला प्रोज आणि पोएट्री सेक्शन मध्ये कसल्याच प्रकारचे क्वेश्चन्स राहणार नाहीत, कसल्याच प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला भेटणार नाहीत. Each questions belonging to the prose section as well as the poetry section is compulsory. Okay, then let's focus on the writing skill. Writing skill मध्ये बघा कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. 16 मार्काचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाणार आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन किती आहेत? 48 मार्क्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन भेटणार आहेत, म्हणजे हा किंवा तो.
ओके, आर मध्ये या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातील आणि त्यापैकी आपल्याला जो सुटेबल असेल, जो आपल्याला मोर फेवरेबल असेल, ज्याचा अभ्यास आपला चांगला झालेला असेल, अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो आहे. ओके, नाउ लेट्स फोकस ऑन द जॅनर नॉवेल. आता नॉवेल जॅनर वरती कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतील हे आपण समोर लक्षात घेणार आहोत. टोटल क्वेश्चन ऑफ मार्क्स आहेत 16 मार्क्स. 16 मार्काचे क्वेश्चन्स असतील आणि याला सुद्धा बघा, देर इज नो ऑप्शन फॉर द जॅनर नॉवेल क्वेश्चन्स ऑल्सो. Okay, it means that every and each questions regarding to the or the belonging to the novel section is compulsory. Okay, कसल्याच प्रकारचे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी भेटणार नाही. तर चलूया आपण आता यानंतर बघू की आपला जो बोर्डाचे जे क्वेश्चन पॅटर्न्स आहे हे क्वेश्चन पॅटर्न्स कशा प्रकारे राहणार आहेत. सेक्शन 1 मध्ये प्रोज सेक्शन वरती क्वेश्चन्स विचारले जातील आणि या प्रोज सेक्शन मध्ये बघा काय असेल. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, सीन एक्सट्रॅक्ट फ्रॉम द सेक्शन 1 कन्सिस्टिंग ऑफ 275 to 300 वर्ड्स. 275 ते 300 शब्दाचा लेंथ असलेला एक पॅसेज आणि पॅसेज कुठून, फ्रॉम द सेक्शन नंबर 1. सेक्शन नंबर 1 मध्ये जे आपल्याला लेसन्स दिलेले आहेत त्या लेसन्स मधून कोणत्याही लेसन्स मधून 275 ते 300 शब्दाचा एक पॅसेज घेण्यात येईल. इट मीन्स दॅट दिस इज अ सीन पॅसेज फॉर अस. ओके, अँड धिस पॅसेज फ्रॉम अवर सिलेबस, फ्रॉम अवर textbook, okay, consisting near about maximum 300 words. Then focus what type of question will be asked on the prose section in question number first A. पहिला क्वेश्चन असेल ग्लोबल अंडरस्टँडिंगचा, जो 2 मार्कासाठी आपल्याला विचारलेला असेल आणि या 2 मार्कासाठी बघा कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातील. तर आयडेंटिफाय द ट्रू ऑर फॉल्स स्टेटमेंट. स्टेटमेंट दिलेले असतील, ट्रू आहे की फॉल्स आहे आयडेंटिफाय करा. मॅच द पेअर, कंप्लीट द ब्लँक्स, ओके, ऑर अनदर सेंटेन्सेस किंवा एखादा पाय चार्ट ऑर अदरवाइज अदर डायग्राम ते प्रोव्हाइड केले असतील आणि ती डायग्राम तुम्हाला फिलअप करायची असेल बाय स्टडिंग ऑर बाय रीडिंग द गिवन एक्सट्रॅक्ट. विथ द हेल्प ऑफ द गिवन एक्सट्रॅक्ट यू हॅव टू फॉलो द activities which is given under the global understanding questions. Okay, आता हा ग्लोबल अंडरस्टँडिंगचा क्वेश्चन अगदी इझी राहणार आहे आपल्यासाठी. सरफेस रीडिंग जरी आपण पॅसेजची केली तरी आपल्याला याची आन्सर्स इझिली आयडेंटिफाय होणार आहेत. सेकंड क्वेश्चन बघा कशा प्रकारचा असेल. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन आहे की जो 2 मार्कासाठी आपल्याला विचारला जाणार आणि या 2 मार्कासाठी कोणत्या टाइपचे क्वेश्चन्स आपल्याकडे विचारला जाणार आहेत. बघा यामध्ये find out the sentence related to the theme of extract, rearrange the ideas according to the sequence of passage, describe some incidents. अशा अनेक प्रकारचे ऍक्टिव्हिटीज आपल्याला या कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन्स मध्ये विचारल्या जातील की जो 2 मार्कासाठी विचारलेला असेल. याचं सुद्धा आन्सर आपल्याला दिलेल्या पॅसेज वरून फाइंड आउट करून लिहायचं आहे. Then next focus on the another type of question. In question number A3 we have the inference or interpretations or the analysis type of questions, and this question also stand for the 2 marks. Okay, बघा पहिला क्वेश्चन 2 marks साठी, second question 2 marks, and the another third question also stand for 2 marks. Then what type of questions will be asked in inference type of analytic questions. Okay, यामध्ये बघा काय असेल की find out the reason, appropriate actions, how the actions is appropriate regarding to the themes. Okay, explain the meaning of xyz actions or xyz reactions. मग अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला या क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारल्या जाणार आहेत. क्वेश्चन नंबर 4 हा पर्सनल रिस्पॉन्स असेल. यू आर व्हेरी फॅमिलियर अबाउट द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स की यामध्ये स्वतःचे व्ह्यू द्यावे लागतात. बघा टाइप ऑफ क्वेश्चन्स कसे असतील की युअर ओपिनियन, सजेशन, व्ह्यू ऑन एनी पर्टिक्युलर सिच्युएशन्स ऑर टॉपिक, अँड द सिच्युएशन्स एज वेल एज द टॉपिक्स विल बी को-रिलेटेड टू अवर थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. ओके, या एक्स्ट्रॅक्टची जी थीम असेल या थीम सोबत हे पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन्स डिपेंडेड असतील आणि या ठिकाणी
अवर व्ह्यूज म्हणजे तुमचं मत काय आहे, तुमचं सजेशन काय आहे, तुमचं ओपिनियन काय आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे. सो इन दॅट वे हे चारही क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी 2-2 मार्कासाठी भेटत आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन सुद्धा 2 मार्कासाठी आहे आणि यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत बघा. ग्रामर बेस्ड क्वेश्चन फ्रॉम द गिवन एक्स्ट्रॅक्ट. जो एक्स्ट्रॅक्ट आपल्याला दिलेला आहे त्या एक्स्ट्रॅक्ट वर बेस्ट असलेला ग्रामॅटिकल क्वेश्चन्स विचारले जातील. इट मीन्स दॅट द स्टेटमेंट फॉर द ग्रामर सेक्शन विल बी टेकन फ्रॉम द गिवन एक्स्ट्रॅक्ट. ओके, तुमच्या त्या सीन एक्स्ट्रॅक्ट मधून शब्द घेतले जातील, सेंटेन्स घेतले जातील आणि त्या सेंटेन्सवर एखादं ग्रामॅटिकल क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने या लँग्वेज स्टडी मध्ये ग्रामरचे 2 प्रश्न विचारले जातील. एका प्रश्नाला 1 मार्क असेल आणि या ठिकाणी अल्टरनेटिव्ह दिले असतील. बघा, दिस इज अन ऍक्टिव्हिटी शीट. आता आपण नवीन ऍक्टिव्हिटी शीट कडे आलेलो आहे. हा काही क्वेश्चन पेपर नाही, ऍक्टिव्हिटी शीट आहे. स्टुडंटला मोर ऍक्टिव्ह करणे, इट इज द इंटेन्शन ऑफ द ऍक्टिव्हिटी शीट अँड दॅट्स वाय दे विल प्रोव्हाइड अस अ व्हेरियस टाइप ऑफ अल्टरनेटिव्ह फॉर द ग्रामर सेक्शन also. Then the next type of question is that vocabulary. vocabulary सेक्शन्स वरती 2 मार्काचे क्वेश्चन्स असतील आणि यामध्ये मोस्ट ऑफ टाइम अँटोनिम्स, सिनोनिम्स किंवा ऍडजेक्टिव्स वगैरे, कधी कधी मॅच द पेअर, फिल द ब्लँक्स, फाइंड आउट द वर्ड्स. तर अशा विविध प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला यामध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, देन in question number first A we have 6 questions having 2 marks each. It means that for 12 marks the question number 1A stands. Then next turn to the another type of question. But question number first मध्ये B मध्ये लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन्स असतं. लँग्वेज स्टडी मीन्स रिलेटेड टू द ग्रामर सेक्शन. मात्र हा जो क्वेश्चन्स आहे हा क्वेश्चन्स नॉन टेक्च्युअल ग्रामर्स वरती विचारला जाणार आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये समजून घ्या की या ग्रामर मध्ये जे क्वेश्चन विचारले जातील ते सेंटेन्सेस, ते स्टेटमेंट्स आपल्या टेक्च्युअलचे नसतील, आउट ऑफ टेक्च्युअल त्या ठिकाणी स्टेटमेंट्स असतील. ओके, तर मग यामध्ये डू ॲज डायरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतील जे 3 मार्कासाठी विचारला जाणार आहेत. आणि बघा, any 3 questions on grammar topic which are not asked in question number 5th A and B. Okay, spot the error. spot the error मध्ये काय असेल, 1 मार्काचा हा क्वेश्चन असेल आणि यामध्ये तुम्हाला एक सेंटेन्स दिले जाईल आणि तो सेंटेन्स ग्रामॅटिकली फॉल्स असेल, कुठेतरी त्या ठिकाणी ग्रामॅटिकली मिस्टेक्स झालेले असतील अँड यू हॅव टू स्पॉट द मिस्टेक ॲज वेल ॲज doing correction on that mistake, and with the help of the correct statement you have to note down your answer. फक्त स्पॉट करायचं नाही, पण ते करेक्शन्स किंवा ते एरर आपल्याला करेक्ट करायचं आहे आणि करेक्ट असलेला जो काही स्टेटमेंट असेल तो स्टेटमेंट आपल्याला लिहायचं आहे. ओके, सो इन दिस वे या लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. ते 3 क्वेश्चन्स ग्रामर वरती असेल आणि नंतरचा एक क्वेश्चन हा स्पॉट द एरर साठी असणार आहे. ओके, तर अशा प्रकारचे ते क्वेश्चन्स असेल. त्यानंतर आता समोरचा आपण क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 2nd A हा सुद्धा एक्स्ट्रॅक्ट असेल, मात्र हा एक्स्ट्रॅक्ट बघा अनसीन एक्स्ट्रॅक्ट राहणार आहे. इट इज नॉट फ्रॉम अवर टेक्स्ट बुक. ओके, क्वेश्चन नंबर 2nd A हा अनसीन एक्स्ट्रॅक्ट राहील आणि याचं पॅटर्न सुद्धा क्वेश्चन नंबर फर्स्ट ए प्रमाणे असणार आहे. इन द सेम वे they will ask for the one question for the global understanding having 2 marks, the another complex factual for the 2 marks, then the inference or interpretation or the analytic type of question for 2 marks, then personal response question for 2 marks, language study for 2 marks, and in the same way that the vocabulary questions, and it is for also a 2 marks. Okay, so in this way question number 2nd A stand for 12 marks having 6 questions with 2 marks each. ओके, त्यानंतरचं बघा नंतरचं क्वेश्चन पॅटर्न काय असणार आहे. क्वेश्चन नंबर 2nd B मध्ये तुम्हाला समरी रायटिंगचा क्वेश्चन असेल अँड धिस क्वेश्चन विल स्टँड फॉर 3 मार्क्स. 3 मार्कासाठी हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला असणार आहे.
यामध्ये बघा क्वेश्चन पॅटर्न कसा आहे, राईट द समरी ऑफ द अबो एक्स्ट्रॅक्ट विथ द सुटेबल टायटल अँड विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स आर हिंट्स. आपल्याला पॉइंट्स किंवा हिंट्स दिले असतील आणि त्या हिंट्सच्या सहाय्याने वी हॅव टू समराइज द गिवन पॅसेज. आणि हा गिवन पॅसेज कोणता असेल, दॅट इज द पॅसेज आस्क्ड इन क्वेश्चन नंबर 2A. लक्षात घ्या, समरी रायटिंग ही कोणत्या पॅसेजची करायची आहे, द पॅसेज विच इज आस्क्ड इन क्वेश्चन नंबर 2A. ओके, द क्वेश्चन नंबर 2A मधला जो पॅसेज आहे त्या पॅसेजची आपल्याला समरी राईट करायची आहे. आणि ही समरी राईटचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना ऑन व्हॉट पोर्शन ऑर ऑन व्हॉट टॉपिक वी हॅव टू फोकस. बघा, मार्किंग स्कीम कशी आहे, कव्हरिंग ऑफ ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स फॉर 1 मार्क्स, लँग्वेज अँड vocabulary for 1 marks, and the grammatical punctuation for the 1 mark. So in this way, near about 3 marks has been given for the summary writing questions. ओके, समरी रायटिंगचा क्वेश्चन तुम्हाला समजलेला आहे. क्वेश्चन नंबर 2B हा समरी रायटिंग साठी आहे आणि समरी रायटिंग ही कोणत्या पॅसेजची करायची आहे, फॉर द पॅसेज नंबर 2A. ओके, देन माइंड मॅपिंग साठी एक क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारण्यात येणार आहे. क्वेश्चन नंबर 2C हा त्याचा क्वेश्चन नंबर आहे अँड दिस इज स्टँड फॉर द माइंड मॅपिंग विथ 3 मार्क्स. आता या माइंड मॅपिंग मध्ये कसं असतं बघा, कसे क्वेश्चन्स असतात की डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युजिंग युअर आयडियाज, थॉट्स or concept to illustrate or develop on the given topics. आता या ठिकाणी तुम्हाला एक पॅराग्राफ देण्यात येईल, सेपरेट पॅराग्राफ असेल आणि तो पॅराग्राफ रीड आउट करून तुम्हाला माइंड मॅप आपल्याला करायचं आहे. आता या माइंड मॅपिंग साठी कशा प्रकारचे याचं बायफर्गेशन ऑफ द मार्क्स असणार आहे बघा, कव्हरिंग ऑफ ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स 2 मार्क्स and the presentation of our mind mapping it is stand for 1 marks. So in that way total marks for the mind mapping section is 3. okay, 3 मार्काचा हा माइंड मॅपिंगचा क्वेश्चन असणार आहे. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2A मध्ये अनसीन पॅसेज वर आधारलेले क्वेश्चन्स असतील. क्वेश्चन नंबर 2B हा समरी रायटिंग साठी असेल. देन क्वेश्चन नंबर 2C इट इज फॉर द माइंड मॅपिंग. ओके, नाव पोएट्री सेक्शन कडे आपण बोलूया. सेक्शन 2 पोएट्री अँड अप्रिशिएशन. आता या पोएट्री सेक्शन मध्ये 10 ते 15 लाईन्स असलेला एक पोएमचं स्टांजाज घेण्यात येईल की जे पोएम्स हे सीन असणार आहे. ओके, अनसीन पोएम राहणार नाही. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये म्हणजे सेक्शन 2 मध्ये जो विचारलेला आहे ते पोएम त्या ठिकाणी असणार आहे. ओके, मग यामध्ये बघा पोएम मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स असेल, 10 मार्काचे पोएम्स त्या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात येणार आहे आणि हे 10 मार्क्स कसे डिवायडेड आहे, द डिवायडेशन ऑफ 10 मार्क्स. सो द फर्स्ट क्वेश्चन नंबर 3 A1 it is for the global understanding and it stand for 2 marks. okay, you are very familiar what type of questions will be asked in the global understanding type of questions. Identifying the true or false statement, match the pair or otherwise complete the table or sentences or diagram etc. Then the second question inference, interpretative or analytic type of questions हा सुद्धा 2 मार्कासाठी असेल आणि याच्यामध्ये सुद्धा टाइप ऑफ क्वेश्चन्स कसे राहणार आहेत हे तुम्हाला फॅमिलियर आहे. फाइंड आउट द रिझन, अप्रोप्रिएट ऍक्शन, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द एक्सवायजेड लाईन्स. ओके, पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असेल क्वेश्चन नंबर A3 मध्ये 2 मार्कासाठी आणि या ठिकाणी सुद्धा आपलं ओपिनियन, सजेशन्स ऑर व्ह्यू ऑन द पर्टिक्युलर सिच्युएशन्स ऑफ द टॉपिक्स अँड द पर्टिक्युलर सिच्युएशन्स एज वेल एज द टॉपिक विल कोरिलेटेड टू द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. ओके, जी पोयम आहे त्या पोयमशी रिलेटेड असलेले एखादे ऍक्शन्स असेल, एखादी सिच्युएशन्स असेल आणि त्याच्यावरती आपल्याला स्वतःचे व्ह्यू, अवर ओन ओपिनियन आपल्याला द्यायचं असणार आहे. देन A4 पोएटिक डिव्हाइसेस. पोएटिक डिव्हाइस तुम्हाला माहिती आहे, फिगर ऑफ स्पीच असेल किंवा रायमिंग वर्ड्स असेल, रायमिंग स्कीम असेल, अशावरती क्वेश्चन्स विचारले जातील. मग फाइंड आउट द एक्झाम्पल ऑफ फिगर ऑफ स्पीच, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द गिवन लाईन, फाइंड आउट द रायमिंग वर्ड्स ऑर द रायमिंग स्कीम ऑफ XYZ स्टांजाज. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पोएटिक डिव्हाइसेस मध्ये विचारला जाणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर A5 क्रिएटिव्हिटी आहे आणि यामध्ये तुम्हाला 2 किंवा 4 लाईन्स तुम्हाला क्रिएट करायचे असतील किंवा याही व्यतिरिक्त मॅच द रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी दिले असेल ते रायमिंग वर्ड्स त्या पोएमच्या स्टांजाज मध्ये किंवा पोएम
चे लाईन्स तुम्हाला विथ हेल्पिंग द और विथ फॉर्मिंग द पर्टिक्युलर रायमिंग वर्ड्स तुम्हाला पोएमचे लाईन्स फॉर्म करायचे असतील. कंप्लीट द लाईन्स, ऍड लाईन्स और rearrange the lines, compose the lines on the given topic. असे विविध टाइपच्या क्रिएटिव्हिटीज, विविध टाइपच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला या क्रिएटिव्ह क्वेश्चन्स मध्ये विचारले जाणार आहेत. आणि हा क्वेश्चन्स बघा, हा क्वेश्चन ग्रामॅटिकली थोडासा फ्री असणार आहे आपल्याला. ओके, म्हणजे या ठिकाणी जे आपण ज्याला म्हणतोय की जो स्ट्रक्चर्स असतो S+V+O हा फॉलो करण्याची गरज नाहीये, कारण हा फ्री वर्स मध्ये सुद्धा तुम्ही एखादा पोएमचा लाईन्स तुम्ही क्रिएट करू शकत आहात. म्हणजे टोटली इट इज टोटली फ्री ऑन युअर creativity. So you are totally free how to create the lines with the help of the given questions. Okay, यामध्ये तुम्हाला कसल्याच प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स असणार नाहीत. तर अशा प्रकारे बघा आपल्याला हे क्वेश्चन्स राहणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B हा अप्रिशिएशनचा क्वेश्चन्स राहणार आहे. आणि या अप्रिशिएशनच्या क्वेश्चन्स मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला देण्यात येणार आहेत बघा. 10 ते 15 लाईन्स एक पोएम त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे, किंवा त्या पोएमचे 10 ते 15 लाईन्स घेण्यात येईल. आणि हे सुद्धा सीन एक्स्ट्रॅक्ट असेल, म्हणजे तुमच्या टेक्स्ट बुक मधूनच या ठिकाणी स्टँजा घेण्यात येणार आहे. मात्र ही जी लाईन आहे किंवा ही जी पोएम आहे, ही पोएम क्वेश्चन नंबर 3A मध्ये विचारलेली नसेल. म्हणजे क्वेश्चन नंबर 3A मध्ये विचारलेली पोएम ही सेपरेट असणार आहे, आणि अप्रिशिएशन साठी तुम्हाला वेगळी पोएम फ्रॉम युअर टेक्स्ट बुक विचारण्यात येणार आहे. ओके, मग बघा कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. टायटल, थीम, सेंट्रल आयडिया, किंवा मग स्टाईल, रायमिंग स्कीम, पोएटिक डिव्हाइसेस, स्पेशल फीचर्स ऑफ द पोएम, मेसेज, व्हॅल्यूज और मॉरल्स एज वेल एज द युअर ओपिनियन. मग अशा या विविध पॉइंट्सच्या आधारे आपल्याला गिवन जी लाईन्स आहेत किंवा गिवन जो एक्स्ट्रॅक्ट आहे, हा एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला नॅरेट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स. ओके, म्हणजे तुम्हाला अप्रिशिएशन करण्यासाठी पॉइंट्स दिले जातील. ते पॉइंट्स तुमच्या स्क्रीनवरती शो होत आहे. टायटल असेल, थीम असेल, पोएटिक डिव्हाइसेस आहे, रायमिंग स्कीम आहे, स्पेशल फीचर आहे, मेसेज आहे, किंवा मग युअर ओपिनियन. तर यापैकी होऊ शकते कदाचित 4 किंवा 5 पॉइंट्स त्या ठिकाणी विचारले जातील, आणि ते 4 किंवा 5 पॉइंट्स तुम्हाला नॅरेट करायचे आहेत. ओके, नियर अबाउट 3 or 4 लाईन्स मध्ये तुम्ही नॅरेट जरी केले प्रत्येक पॉइंट्सला, तरी ते सफिशियंट आन्सर तुमचं राहू शकते. मग आता मार्किंग स्कीम बघा कशी असणार आहे. यामध्ये अप्रोप्रिएटनेस ऑफ थीम और लँग्वेज, त्याच्यामध्ये 2 मार्क्स तुम्हाला भेटतील. एक्सप्लेनेशन अँड प्रेझेंटेशन वरती 1 मार्क्स असेल. पर्सनल ओपिनियन अँड इव्हॅल्युएशन वरती 1 मार्क्स राहणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने टोटल 4 मार्काचं हा अप्रिशिएशनचा क्वेश्चन राहील. त्यानंतर आपण वळूया रायटिंग स्किल कडे. बघा, रायटिंग स्किल ही 16 मार्काची आहे, आणि या ठिकाणी आपल्याला मात्र ऑप्शन्स भेटणार आहेत. म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन सोडवा, किंवा तो सोडवा, किंवा तो सोडवा, असे 3 क्वेश्चन प्रत्येक सेक्शन मध्ये असेल, आणि प्रत्येक सेक्शनच्या 3 क्वेश्चन मधून एनी 1 क्वेश्चन फॉर द 4 मार्क्स यू हॅव टू अटेम्प्ट. मग बघा आता या ठिकाणी ड्रॉफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हा क्वेश्चन जर असेल, तर ह्या ड्रॉफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा क्वेश्चन्स मध्ये आपल्याला बघा या ठिकाणी बायफर्गेशन ऑफ मार्क्स तुम्हाला दिसतंय. The drafting virtual message stand for the 4 marks. Okay, and how these 4 marks is divided? Then the covering of all essential points for 2 marks, the presentation of your draft for 1 marks, and the language or the grammatical styles you have used, it is for the 1 marks. So in that way 4 marks will be for the drafting virtual message questions. Okay, then next question बघा कोणता असणार आहे आपल्यासाठी. स्टेटमेंट ऑफ पर्पज हा सुद्धा 4 मार्कासाठी असेल. म्हणजे एकतर तुम्ही ड्रॉफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज सोडवा, किंवा तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज इझी वाटतं तुम्ही हा सोडवा. याचे सुद्धा बायफर्गेशन ऑफ मार्क्स तुम्ही बघून घ्या. ओके, 1 2 1 इन दॅट वे 4 मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला भेटत आहेत. नंतरचा क्वेश्चनचा जर आपण विचार केला तर बघा,
ग्रुप डिस्कशन, या ग्रुप डिस्कशन मध्ये बघा 4 मार्क्स कसे डिवाइड झाले, कंटेंट 1 मार्क्स, पंक्च्युएशन 1 मार्क्स, करेक्शन ऑफ करेक्ट यूज ऑफ टेन्स 1 मार्क्स, लॉजिकल सिक्वेन्सेस, प्रेझेंटेशन याच्यावरती 1 मार्क्स, इन दॅट वे 4 मार्क्स फॉर द ग्रुप डिस्कशन. म्हणजे क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन्स असेल, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आर ग्रुप डिस्कशन, आणि या 3 पैकी कोणताही एनी वन फॉर 4 मार्क्स तुम्हाला सोडवायचं आहे. ओके, क्वेश्चन नंबर बी बघा कसं आहे. ईमेल रायटिंग किंवा मग रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यू या 3 पैकी कोणताही एक सोडवा आणि तो क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्स साठी विचारला जाईल. आता ईमेल रायटिंगचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघा कसं आहे. स्कीम ऑफ मार्क्स, कंटेंट वरती 2 मार्क्स, यूज ऑफ प्रॉपर फॉर्मॅट, ईमेल रायटिंग आहे, फॉर्मॅटचा वापर करायचा आहे त्याच्यावरती 1 मार्क्स असेल. तुम्ही प्रेझेंटेशन ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या प्रेझेंटेशन वरती 1 मार्क्स असेल, आणि अशा पद्धतीने 4 मार्क्स ईमेल रायटिंग वरती असणार आहे. त्यानंतर रिपोर्ट रायटिंगचं क्वेश्चन बघा. तुम्हाला ईमेल रायटिंग जर हार्ड वाटतं देन टर्न फॉर द रिपोर्ट रायटिंग. मग रिपोर्ट रायटिंगचं मार्किंग स्कीम बघा कसं आहे. कंटेंट वरती 2 मार्क्स आहेत, लँग्वेज वरती 1 मार्क्स आहे, अप्रोप्रिएटनेस ऑफ द रिपोर्ट रायटिंग त्याच्यावरती 1 मार्क्स आहे. अशा पद्धतीने टोटल 4 मार्काची रिपोर्ट रायटिंग आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाईल. रिपोर्ट रायटिंग जर कठीण वाटतं देन जम्प टू द इंटरव्ह्यू टाइप ऑफ क्वेश्चन्स. मग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स मध्ये बघा तुम्हाला कशा प्रकारचा स्कीम ऑफ मार्क्स दिसून येत आहे. अप्रोप्रिएट क्वेश्चन्स तुम्ही विचारलेले आहात, 2 मार्क तुम्हाला मिळेल. लँग्वेज आणि स्टाईल तुम्ही प्रॉपर वापरलेली आहात, तुम्हाला 1 मार्क्स मिळेल. आणि टोटल तुमचं इम्प्रेशन कसं पडतो आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन्स, लॉजिकल सिक्वेन्स आहेत की नाही, दॅट द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन्स इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द इंटरव्ह्यू questions. Okay, so that's why in that way the 4 marks is divided in these topics. So here we have the 4 marks for the interview questions. So in that way, in question number 4B we have email writing, report writing or interview question, and out of that 3 we have a choice. ईमेल रायटिंग सोडवा किंवा रिपोर्ट रायटिंग सोडवा किंवा मग इंटरव्ह्यू क्वेश्चन सोडवा अकॉर्डिंग टू युअर नॉलेज, अकॉर्डिंग टू युअर स्टडी. ओके, देन क्वेश्चन नंबर 4C मध्ये बघा. स्पीच रायटिंग, याला आर आहे कम्पेअरिंग, आणि याला आर आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाज. हा सुद्धा 4 मार्कासाठी विचारला जाणार आहे, आणि तुम्हाला या 3 पैकी काय इझी वाटते ते तुम्ही सोडवणार आहात. स्पीच रायटिंगचं बघा डिवायडेशन कसं झालेलं आहे मार्काचं. लॉजिकल सिक्वेन्स आर आयडियाज फॉर द 2 मार्क्स, introduction, proper introduction for 1 marks, proper conclusion for 1 marks, in that way 4 marks for the speech writing. Then comparing वरती बघा कसं आहे. comparing मध्ये connection of connecting the proper events, it is for the 2 marks. Impressive introduction for the 1 marks, and the summing up of your comparing, it is for 1 marks, and total 4 marks for comparing skill also. ओके, देन एक्सपान्शन ऑफ आयडियाज मध्ये बघा कशा प्रकारचे मार्क्स डिवायडेशन तुम्हाला दिसत आहे. एक्सपान्शन ऑफ आयडियाज इन अ प्रॉपर फॉर्मॅट फॉर 2 मार्क्स, प्रॉपर इंट्रोडक्शन तुम्ही दिले ते 1 मार्क्स, प्रॉपर कन्क्लुजन तुम्ही केले त्याच्यावरती 1 मार्क्स, ग्रामर आणि स्टाईल हे सुद्धा त्या ठिकाणी कन्सिडर केला जाणार आहे. तर अशा पद्धतीने 4 मार्क्स हे एक्सपान्शन ऑफ आयडियाज वरती राहणार आहे. त्यानंतर डी, क्वेश्चन नंबर 4D मध्ये बघा. रिव्ह्यू, याला आर ब्लॉग रायटिंग, याला आर अपील रायटिंग, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 4 मार्कासाठी दिसून येत आहे. आता कोणताही एक क्वेश्चन आपण सोडवायचा आहे, याचं सुद्धा मार्काचं डिवायडेशन बघून घ्या. फिल्म किंवा बुक रिव्ह्यू तुम्हाला लिहावं लागेल. याच्यामध्ये 2 मार्क्स हे प्रेझेंटेशन वरती, 1 मार्क्स हे ऍस्पेक्ट्स वरती, आणि 1 मार्क्स हे टोटल ओव्हरऑल प्रेझेंटेशन वरती असणार आहेत. त्यानंतर बघा सेकंड आहे ब्लॉग रायटिंग. ब्लॉग रायटिंगचं मेन कंटेंट 2 मार्क्स, हेडर फुटर, नेव्हिगेशन बार 1 मार्क्स, फुटर साठी 1 मार्क्स, आणि इन दॅट वे टोटल 4 मार्क्स फॉर द ब्लॉग रायटिंग क्वेश्चन्स. अपील रायटिंगचे डिवायडेशन बघा कसं आहे. प्रेझेंटेशन वरती 2 मार्क्स आहे. लँग्वेज तुम्ही व्यवस्थित वापरले, थोडंसं स्पेलिंग मिस्टेक्स आहे ती लँग्वेज मध्ये, लँग्वेजची स्पेलिंग लक्षात घ्या. 1 मार्क्स लँग्वेज वरती असेल, अँड इन्स्पायरिंग और मोटिवेशनल मेसेज वरती 1 मार्क्स आहे. आणि अशा पद्धतीने टोटल तुम्हाला 4 मार्क्स त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. तर बघा यामध्ये A, B, C आणि D ऍक्टिव्हिटीज ऑन ऑल टाइप विल बी फ्रेम, and students are required to attempt any one activity from each set. प्रत्येक सेट मधून तुम्हाला कोणती एक ऍक्टिव्हिटी
अटेम्प्ट करायची आहे 4 मार्कासाठी. ओके, त्यानंतर आपला सेक्शन 4 हा जो आहे लिटररी जॅनर नॉवेल जो 16 मार्कासाठी विचारला जाणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा आपल्याला कसल्याच प्रकारचे ऑप्शन्स राहणार नाही. देअर इज नो अल्टरनेटिव्ह लाईक इन क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला अल्टरनेटिव्ह आहेत, हा सोडवा किंवा तो सोडवा किंवा तो सोडवा. ओके, बट इन क्वेश्चन नंबर 5 देअर इज नो अल्टरनेटिव्ह इन लिटररी जॅनर नॉवेल. बघा कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाणार आहेत. तर ऍक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल म्हणजे 4था सेक्शन 4.1 वरती हा क्वेश्चन असेल. 2 मार्काची ऍक्टिव्हिटीज विचारले जाणार आणि त्यानंतर सेकंड क्वेश्चन सुद्धा 2 मार्कासाठी ऍक्टिव्हिटीज असतील. आणि ह्या ऍक्टिव्हिटीज कशा स्वरूपाच्या असतील बघा. Activities to be framed on MCQs type of question, match the column, chronological ideas, fill in the blanks, true or false, elements of novel or other activities. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या जाणार आहेत आणि ह्या ऍक्टिव्हिटीज 2-2 मार्कासाठी विचारल्या जाईल. फॉर एक्झाम्पल पहिला म्हणजे क्वेश्चन नंबर 5 ए मध्ये पहिली ऍक्टिव्हिटीज हे ट्रू ऑर फॉल्स असेल. ऑन सेक्शन 4.1 चे सेक्शन्स वरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. मग सेकंड ऍक्टिव्हिटीज कशी असेल, कदाचित पहिली जर ट्रू ऑर फॉल्स विचारले असेल तर सेकंड कदाचित मॅच द कॉलम असेल किंवा मग फिल इन द ब्लँक्स असेल, एमसीक्यूज विचारले असतील. तर अशा प्रकारचे व्हेरियस ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी विचारल्या जातील. ऍक्टिव्हिटीज रिपीट होणार नाहीत. म्हणजे ऍक्टिव्हिटीज पहिली ऍक्टिव्हिटीज ही वेगळी असेल आणि सेकंड ऍक्टिव्हिटीज ही वेगळी असेल. सो इन दॅट वे क्वेश्चन नंबर 5 ए will be framed on textbook content. Number 4.1 history of novel. Okay, history of novel वरती हे विचारला जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 बी. आता या क्वेश्चन नंबर 5 बी मध्ये 50 वर्ड्स मध्ये तुम्हाला आन्सर्स लिहायचं आहे. 4 मार्कासाठी क्वेश्चन असेल. यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतील बघा. क्वेश्चन हे साधारणतः प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर इत्यादी वरती विचारला जाणार आहे. मग याच्यामध्ये क्वेश्चन 5 बी मध्ये पहिला क्वेश्चन हा डिस्क्राइब, एक्सप्लेन और कंपेअर किंवा कॉन्ट्रास्ट किंवा नेम ऑफ द कॅरेक्टर और डिस्कस सम सिच्युएशन्स ऑफ द नॉवेल्स अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतील. ओके, सेकंड मध्ये इलिस्ट्रेट, इंटरप्रिट द ऍक्शन्स, नॅरेट सम इन्सिडेंट, जस्टिफाय द स्टेटमेंट ऑफ द रायटर्स और फाइंड आउट सम इन्सिडेंट और आयडेंटिफाय अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारला जाणार आहेत. आणि हे क्वेश्चन्स बघा कुठचे असतील. क्वेश्चन नंबर 5 बी विल बी फ्रेम्ड ऑन टेक्स्ट बुक कंटेंट नंबर 4.2 टू सर्व विथ लव. हा जो नॉवेल आहे या नॉवेल वरती हा बेस असणार आहे. ओके, टू सर्व विथ लव या नॉवेल वरती क्वेश्चन नंबर 5 बी चे क्वेश्चन्स विचारल्या जातील. त्यानंतर सी मध्ये बघा 50 वर्ड मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. हे सुद्धा सेम पॅटर्न त्या ठिकाणी आहे. ओके, फक्त लक्षात घ्यायचं आहे की या क्वेश्चन नंबर 5 सी चे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स कशावर आधारलेले असेल. 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज हा जो नॉवेल आपल्याला दिलेला आहे या नॉवेलच्या एक्स्ट्रॅक्ट वर क्वेश्चन नंबर 5 सी चे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. देन डी सुद्धा सेमच राहणार आहे आपल्यासाठी. फक्त जे क्वेश्चन जे विचारले जाणार आहेत हे क्वेश्चन्स कोणत्या टॉपिक वरून विचारले जातील बघा. क्वेश्चन नंबर युनिट नंबर 4.4 द साइन ऑफ 4 हा जो नॉवेल आपल्याला अभ्यासाला आहे या नॉवेलवर हा क्वेश्चन्स विचारलेला असेल. ओके, तर अशा प्रकारे हे क्वेश्चन्स एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ऑल दिस क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 5 बी, सी and D, not question number 5th A. Question number 5th B, C and D, these are totally based on your memory. So in the short, question number 5th A also based on our memory, and that's why they will not, or in activity sheet we will not receive any kind of passage. Okay, the passage is not available to these question numbers. Question number 5th A, B, C and D साठी कसल्याच प्रकारचा एक्सटर्नल पॅसेज आपल्याला देण्यात येणार नाही. दिस इज टोटल बेस्ड ऑन अवर मेमरी अँड दॅट्स वाय द रिसाइटेशन ऑफ द क्वेश्चन, द मेमरायझेशन ऑफ द क्वेश्चन्स and answers is very necessary for us.
ओके, त्या नॉवेलचा एक्स्ट्रॅक्ट देण्यात येणार नाही. तुम्हाला नॉवेल लक्षात ठेवावं लागेल. त्याचं थीम आहे, कॅरेक्टर आहे, मेन इन्सिडेंट आहे, मेन इव्हेंट्स आहे, याच्यावरती आपल्याला फोकस करावं लागेल आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. ओके, आता आपण टाइम मॅनेजमेंट बद्दल लक्षात घेऊया. एक्झाम ड्युरेशन हा 3 तासाचा असेल, म्हणजे 3 × 60 मिनिट्स 180 मिनिट असेल. 20 मिनिट आपण आपलं सोडलेली ऍक्टिव्हिटी शीट चेक करण्यासाठी आपण सोडून देऊया 20 मिनिट. ओके, 160 मिनिट आपल्या जवळ आहेत. 160 मिनिट आणि 80 मार्काचा क्वेश्चन आहे, म्हणजे 2 मिनिट 2 मिनिट हे एका मार्कसाठी आपल्याला भेटणार आहेत. ओके, 2 मिनिट हे एका मार्कसाठी. मग क्वेश्चन नंबर फर्स्ट हा 16 मार्कासाठी आहे, म्हणजे हा आपल्याला 32 मिनिटांमध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजे. क्वेश्चन नंबर सेकंड हा 18 मार्कासाठी आहे, म्हणजे 36 मिनिटांमध्ये क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व्ह व्हायला पाहिजे. क्वेश्चन नंबर थर्ड हा 14 मार्कासाठी आहे, पोएमचे क्वेश्चन हे 28 मिनिटांमध्ये आपल्याला सॉल्व्ह व्हायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 4 हा जो रायटिंग स्किलचा क्वेश्चन आहे, हा 32 मिनिटांमध्ये आपण सॉल्व्ह करायला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 हा जो नॉवेल बेस्ड क्वेश्चन आहे, हा नॉवेल बेस्ड क्वेश्चन 16 मार्कासाठी विचारण्यात येईल आणि हा क्वेश्चन 32 मिनिटांमध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजे. ओके, हे सगळे क्वेश्चन जर तुम्ही त्या तेवढ्या मिनिटांमध्ये सॉल्व्ह केले तर तुमच्याकडे पुन्हा 20 मिनिट एक्स्ट्रा मिळत आहेत. अँड द 20 मिनिट्स आर सफिशियंट टू चेक आउट अवर आन्सर शीट. ओके, म्हणजे काही एखादी कठीण क्वेश्चन असेल ते कठीण क्वेश्चन पुन्हा अटेम्प्ट करण्यासाठी, एखादा काही क्वेश्चन मिस झालेला असेल इन द पॅसेज ऑफ टाइम, तो क्वेश्चन पुन्हा अटेम्प्ट करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट्स राहणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी हा टाइम मॅनेज फॉलो करायचा आहे, टाइम मॅनेजमेंट फॉलो करायचे आहे. ही टाइम मॅनेजमेंट फॉलो जर केलं तर व्यवस्थितरित्या आपण 3 तास व्हेरी सक्सेसफुली वी कॅन अटेम्प्ट अवर ऍक्टिव्हिटी शीट. ओके, तर मित्रांनो बघा, माझा ब्लॉग आहे beeasywithmichael.blogspot.com. या ब्लॉगला तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला वेगवेगळे रिसोर्सेस रिगार्डिंग टू युअर टेक्स्ट बुक 12वीसाठी युजफुल रिसोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार. सोबतच युट्यूब चॅनल आहे बी इझी विथ मायकेल या नावाने, आणि हा चॅनल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. ॲज अ स्टुडंट द सबस्क्रिप्शन ऑफ दिस चॅनल इज व्हेरी कंपल्सरी फॉर यू, बिकॉज आय विल प्रोव्हाइड यू द व्हेरियस न्यू रिसोर्सेस regarding to the your activity sheets. Okay, so I am very thankful for everyone. या ठिकाणी मी आता थोडासा पॉज घेतो आहे. नेक्स्ट पिरियडला आपण पुन्हा भेटूया. पुन्हा आपण नवीन नवीन टॉपिक्स वरती डिस्कशन करूया. जे काही क्ल्यूज आहेत तुमच्या मनामध्ये, ते क्ल्यूज तुम्ही मला थ्रू द मेसेज, थ्रू द ब्लॉग्स और थ्रू द युट्यूब चॅनल्स तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुमच्या क्ल्यूज वरती जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. ओके, सो आय एम व्हेरी थँक्सफुल फॉर एव्हरीवन हू attempted that in this class, and best of luck for you everyone. Okay, so now I am going to stop the sharing. सो विद्यार्थी मित्रांनो, उद्याला पुन्हा आपण क्लास घेणार आणि या क्लासमध्ये पुन्हा तुम्हाला काय नवीन देता येईल हा देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ओके, सो व्हेरी थँक्सफुल एव्हरीवन once again, and today I am going to conclude my online meeting. Okay, so very thankful for everyone. Bye bye and have a nice day.